माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री रामदास मस्ताम यांनी हा जो लक्षवेधी उपस्थित केली, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना खऱ्या अर्थाने आदिवासीच्या उत्थानासाठी आहे। जेव्हा या प्रकरणाचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की एक शेतकरी शंकर मडावी त्याच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यात आले आणि चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की त्याची विहीर झाली नाही। आणि जर विहीर झाली नाही तर मग त्याची एमबी कशी करण्यात आली, त्याचे फोटो कसे जोडण्यात आले, सदर विषय अत्यंत गंभीर आहे। आणि त्यामुळे जेव्हा मी ब्रीफिंग घेतली, जेव्हा ही बाब मला आढळली, ही बाब वस्तुस्थिती आहे की शासनाने आजपर्यंत अनेक योजना केल्या आणि डीबीटीची योजना यासाठी आणली की डीबीटीच्या योजनेमुळे थेट लाभार्थीच्या अकाउंटमध्ये पैसे जातात, आता कुठल्याही ठेकेदाराच्या अकाउंटमध्ये जात नाही। परंतु डीबीटीची योजना झाल्यानंतर देखील अशा पद्धतीचा भ्रष्टाचार, म्हणजे याच्यात पैसे कुठे गेले नाही, कारण की ते पैसे आपण परत घेतले। परत घेण्याचे बँकेला आपण ब्लॉक केलेलं अकाउंट आणि आपलं पत्रव्यवहार बँकेशी झालेला, आपण ते पैसे परत घेतो, त्यामुळे निधीचा गैरव्यवहार झाला नाही। मात्र यात जे पंचायत समितीची जी कृषी विभागाचे अधिकारी आहेत त्यांचे 100% चूक आहे। लगेच त्याची बदली झाली होती, परंतु मी या विषयावर थोडंसं 2 मिनिटं अधिक विस्तृतपणे सांगू इच्छितो की या प्रकरणामध्ये असं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणामध्ये आपण किती म्हटलं तरी डीबीटीच्या योजनेमध्ये देखील गैरव्यवहार होत आहे। अनेकदा शासनाने शौचालयाची योजना आणली, जुने शौचालय लोक दाखवतात काही ठिकाणी, काही अधिकारी त्याच्याशी संगनमत करतात आणि हे सर्व संगनमत करून अशा पद्धतीच्या की म्हणजे एका योजनेबद्दल बोलत नाही तर म्हणजे आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये कृषी समृद्धी योजना आणत आहोत आणि त्यातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना लाभ देण्याचा आपण लॉटरीसुद्धा बंद केली आहे। परंतु अशा पद्धतीने जर योजनेमध्ये कोणी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करत असेल, कुठल्याही परिस्थितीत खपून घेतला जाणार नाही। तात्काळ त्या अधिकाऱ्याला निलंबनाचे आदेश देण्यात येतील, नंबर 1। दुसरं की भविष्यात या पद्धतीने अशा पद्धतीचा आता माननीय मंत्री महोदयांशी आमची चर्चा झालेली आहे आणि विभागाची चर्चा झाली आहे। आता सेंट्रल बँक डिजिटल करन्सी एक नवीन पद्धत आपण या ठिकाणी अवलंबत आहोत की जेणेकरून काय असतं की अनेकदा आदिवासी शेतकऱ्यांकडे पैसे राहत नाही, मग कोणीतरी दलाल त्यांच्याकडे जातो, तुझ्या अकाउंटमध्ये मी पैसे टाकेल, त्याच्याशी पैसे आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला सांगतो माननीय अध्यक्ष महोदय की त्या शेतकऱ्यांकडे पहिले पैसे राहत नाही आणि पहिले पैसे राहत नाही म्हणून तो काही स्वखर्चाने करून नंतर त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले तर आपल्याला अडचणी होतात। म्हणून सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ज्याच्यामध्ये आपण वाउचर देऊ आणि जिल्हा लेवलवर एनपॅनल करून अशा पद्धतीच्या गैरव्यवहाराला अधिक आळा कसा बसवता येईल यासाठी आमचे आयुक्त, आमचे सचिव यांना मी सूचना दिलेल्या आहे की या संदर्भामध्ये नव्याने कशा पद्धतीने कार्यपद्धती अवलंबता येईल त्या संदर्भामध्ये एक नवीन नियोजन करायला या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि या प्रकरणी अहवाल असा आला की इतर 15 विहिरीमध्ये गैरव्यवहार झाला नाही तरी देखील एका वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत पूर्ण विहिरीची चौकशी करण्यात येईल आणि भविष्यात अशा पद्धतीचे उपक्रम होऊ नये यासाठी निश्चितपणे काळजी घेतली।